नमस्कार मंडळी, आज आपण आहे यवतच्या आठवड्या बाजारामध्ये. तर काही व्यापारी मंडळी भेटलेले आहेत. ह्या सर्वांनी मिळून एकत्र मिळून आज बाजार सुरुवात केलेला आहे. तर काही व्यापारी वर्ग आहेत, त्यांच्याशी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया. चला. नमस्कार मंडळी सर्वांना. आज व्यापारी वर्ग आहेत, आज सर्वांशी थोडंसं बोलूया. बैल बाजार आज चालू झालेला आहे खूप दिवसातून. काय सांगचाल? नाव सांगा तुमचं. अरविंद दोरगे पाटील. आज यवत येथे गेली 10 वर्षापासून काय कारणामुळे बाजार जरा बंद झालता, शहरीकरणामुळे जरा आणि जवळ बाजार झाले चालू, त्यामुळे इथं परिणाम झाला होता. तर तो बाजार पुन्हा चालू करण्यात आले. ह्याचे श्रेय राहुल खैरे आणि हे सगळे मान्यवर, त्याचे मित्रमंडळ आणि व्यापारी वर्ग यांनी मनाव घेऊन आणि त्याला आम्ही पाठिंबा देऊन हा बाजार चालू केला. ह्या बाजार चालू होण्यामागं शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव, व्यापारी असतील तर दुधाला बाजार आणि गुरांचा सुद्धा बाजार झाल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा आधार झालेला आहे. पुन्हा बाजार चालू झालेला आहे. हा इथं सगळ्या दुधाळ गाया, बैल आणि म्हशी तसेच वासरं यांचा संपूर्ण बाजार पुन्हा चालू करण्यात आलेला आहे. आणि आता ग्रामपंचायतीच्या वतीने यांना निवेदन आणि मागणी केलेली की इथं पुन्हा सगळ्या सुविधा, पाण्याचा टँक आणि इथं म्हणजे गुरांचा दवाखाना, ते डॉक्टर पण होते उपस्थित, त्यांच्या सुद्धा सुविधा इथं देण्यात आलेल्या आहे. आणि पुन्हा एकदा यवत हा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा गुरांचा बाजार होता आणि आता पुन्हा त्याच पद्धतीने करण्याची यंत्रणा आम्ही राबवतोय. ग्रामपंचायतीचं, शासकीय प्रशासनाचं यामध्ये मोठं पाठबळ आम्ही घेऊन सर्व शेतकऱ्यांना आणि दूधधारक, गवळी तसेच आवतासाठी लागणारे बैल, म्हशी ह्यांच्यासाठी हा बाजार पुन्हा एकदा चालू करत आहे. त्यामुळे शासनालाही माझे ह्यातनं एक विनंती आहे की जे बिल्ले लावले जातात, आज जे बिल्ले म्हणून फक्त ती गुरांची फक्त संख्या म्हणून ती धरण्यात येते, तर ती न धरता त्याच्यावर शासनाने गुरांचा विमा उतरून बिल्ला लावण्यात यावा, जेणेकरून जर काय झालं तर त्या शेतकऱ्याला, त्या गावळ्याला, त्या आवत हाकणाऱ्यांना, म्हशी ज्या असेल पालकांना, त्यांना त्याचं विमा पॉलिसीतनं त्या गायीच्या किमतीचे पैसे मिळावे, म्हशीच्या किमतीचे पैसे मिळावे, बैलाच्या किमतीचे पैसे मिळावे अशी मी शासनाला विनंती करतो. आणि या बाजाराला सर्व शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातील, दुसऱ्या जिल्ह्यातील, आता इथं लातूर पासून सोलापूर तसेच सांगली, साताऱ्यातनं सुद्धा व्यापारी आणि ग्राहक आले. आज इथं कमीत कमी 70 ते 80 सकाळी 1-1.5 तासातच गुरं खपलेले. याचं श्रेय ह्या तरुण वर्गांना आणि ह्या सगळ्या आमच्या शेतकरी वर्गांना आहे. त्यासाठी शासनाने सुद्धा यांना मदतीला ह्या भूमिकेतनं करावी. असे CM साहेब असतील, आज BJPचे आहेत आपले फडणवीस साहेब, किंवा जे पशुसंवर्धन अधिकारी असतील, मंत्री असतील, त्यांना विनंती आहे जे बिल्ले लावले जातात त्याची पॉलिसी शेतकऱ्यांना मिळावी आणि शासनाने इथं ह्या बाजार कमिट्यांना, हे जे इथं विक्री करणारे यांना पूर्ण संरक्षण बी मिळावं आणि त्यांच्या व्यापाराला हातभार लावावा, त्यांना वेळोप्रसंगी मदतीला उभं राहावं ही माझी विनंती आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा पुन्हा एकदा बाजारात आपली गुरं आणावी, घ्यायला यावं आणि दुधाचा व्यवसायाला पुन्हा एकदा हातभार लावण्यासाठी आमच्या गावाला पुन्हा वैभव, जे गुरांचा बाजार होता त्याला मिळण्यासाठी यावं. कुठल्याही प्रकारच्या अडचणी इथं पावत्यात किंवा काही होत नाही. पहिलं बी नव्हतं होत, आत्ता बी होत नाही, पण जवळच्या गावांनी तो बाजार चालू केल्यामुळे थोडा परिणाम झाला होता, तो पुन्हा आम्ही चालू केलेला आहे. ह्याची सर्व शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना विनंती आहे की या बाजारात यावं. धन्यवाद. 10 वर्षापासून एकत्रित बाजार बंद होता. आज सर्वांच्या व्यापाराच्या मंडळी सगळे एकत्र येऊन बैठकी घेऊन आज यांनी जगतचा बैल बाजार सुरुवात झालेला आहे. तब्बल 10 वर्षांनंतर यवत बैल बाजार, गुरांचा बाजार हा बंद झालेला आहे. तुम्हाला दिसेल एकदम आता आजपासून बैल बाजार, गुरांचा बाजार चालू आहे. यवतच्या आठवड्या बाजारामध्ये खूप दिवसापासून बंद होता. काय कारणास्तव बंद असेल, काय असेल किंवा काय
कारण असतील कदाचित, पण आज सर्व गुराढोरांना गुलाल बिलाल टाकून सगळीकडे रंगवण्यात आले. नवीन रेबिन वगैरे बांधली गायला. आणि हे बघा आता कशी करते ही काय. तर काही हरकत नाही. सगळे व्यापारी वर्ग इथं बसलेत झाडाखाली सगळीकडं. सकाळी ना नाही, मला काल म्हणले होते बाबा होणार आहे चालू, पण काय म्हणलं होतंय की नाही काय. थोडं बाजारात जनावर ज्यादा असले त्याची बातमी द्यायला बी जरा बरं दिसतं. हा 400 लाख असं तर काय त्याला एवढं बघतील लोक आजूबाजूला. दहा वर्षानंतर मंडळी बाजार सुरुवात झालेले आहे. खूप म्हणजे आता काही कारणास्तव बंद पडलं होतं. आता जवळपास आज सकाळपासून 25 ते 30 व्यवहार पण सुरुवात झालेत. म्हणजे बघा 25-30 व्यवहार पण सुरुवात झालेली आहेत. आज 25-30 गाया पण गेलेल्या आहेत आज सकाळपासून. आता कसं आहे पिल्लू तर एकंदरीत असं आहे. आता सकाळ सकाळ आपण थोडं उशिरा आलोय, ठीक आहे हरकत नाही. नेक्स्ट बाजारात आपण पहिल्यांदा लवकर येऊ. आज सकाळी उशीर झाल्यामुळं सकाळ सकाळला भरपूर गर्दी असते मंडळी, नाही का. तर आज आपण जरा थोडं उशिरा आलाय, हे की नाही. आपण जरा उशिरा यायला काही हरकत नाही. नेक्स्ट टाइम आपण पुढच्या शुक्रवार आपण जरा लवकर येऊ. बंद पडलेला बाजार अखेर सुरू. तब्बल 10 वर्षानंतर यवतचा आठवडे बाजारात गुरांचा बाजार. बरेच लोक आता बसलेले आहेत, गावकरी आहेत, सगळे ठिकठिकाणी आहेत सगळे. नमस्कार मंडळी. आज आपल्या यवतचा आठवडे बाजारामध्ये गुरांचा बाजार जवळपास 10 वर्षापासून बंद होता. काही कारणास्तव बंद पडला होता. तर तो आज सर्वांनी व्यापारी मंडळी सगळ्यांनी मिटिंगा बैठका घेऊन गावकऱ्यांनी एकत्र येऊन गुरांचा बाजार तब्बल 10 वर्षानंतर सुरुवात केलेली आहे. चला थोडंसं जरा आपण तुम्हाला बाजार दाखवायचा प्रयत्न करूया.